आदित्य ठाकरे आणि उभाटा शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत असताना त्यांच्या पक्षाने आणि पक्षाच्या लोकांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे 25 वर्षात त्यांचं सरकार महापालिकेमध्ये सत्ता असतानाही निकृष्ट दर्जाची किंवा कामच न केल्यामुळे कालची परिस्थिती निर्माण झाली हे सत्य आहे। या माझ्या दाव्यावर खुली चर्चा करायला आदित्य ठाकरे यांना मी आवाहन करतो। सांगावा आदित्य ठाकरे यांनी 25 वर्षामध्ये मुंबईतल्या पावसाने पडणाऱ्या जमिनीवरच्या पाण्याचा निचरा समुद्राकडे करण्यासाठी किती वॉटर पंप आणि पाणी समुद्रात सोडणाऱ्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत सांगाव्यात। किती पंपिंग स्टेशन त्यांनी बांधले ते दाखवावं। 25 वर्षामध्ये वॉटरफॉल करणाऱ्या व्यवस्था, समुद्रात पाणी सोडणाऱ्या ठिकाणच्या व्यवस्थातील बांधकाम समुद्र सपाटीपासून वर किती केले ते दाखवावं। 25 वर्षात ब्रिमस्टोवरचा प्रकल्प का नाही पूर्ण केला ते सांगावं। कोटी रुपये खर्च करून मोठमोठ्या अंतर आम्ही टाक्या बांधू जमिनीखाली ही आदित्य ठाकरेंनी घोषणा केली होती, ते किती पूर्ण झालं ते दाखवावं। मी आवाहन करतो त्यांना। आणि म्हणून कालच्या मुंबईकरांची जी तारांबळ उडाली त्याला वर्ष 2 वर्षाचं काम जबाबदार नाही, 25 वर्षाचा हलगर्जीपणा, निकृष्ट काम आणि न केलेल्या कामाचा परिणाम आहे। कदाचित उद्धवजींबद्दल ते म्हणाले असतील। राज्यात फोटो काढणारा नेता उद्धवजींच्या रूपाने बघितलाय। आदित्यजी एवढ्या खुल्या पद्धतीने वडिलांच्या बाबतीत बोलतायत, मला तर आश्चर्य आहे। 1 तारखेला सायंकाळी मुंबईतील अपेक्षित महत्त्वाच्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबरचा संवाद हा त्या ठिकाणी माननीय अमित शहाजींबरोबर होईल। अमितभाईंच्या या प्रवासामध्ये मुंबईतल्या 36 जागांच्या विजयाच्या संदर्भामध्ये महायुतीचं विणकाम कसं करायचं आहे, योजना कशी बनवायची आहे याबद्दल चर्चा होईल। सायंकाळी हा कार्यक्रम योगी सभागृह, स्वामीनारायण मंदिर, दादर पूर्व इथे सायंकाळी हा कार्यक्रम होईल। मुळामध्ये संजय राऊत यांनी स्वतःचा आज राजीनामा दिला पाहिजे ही माझी मागणी आहे। किंबहुना उद्धवजी संजय राऊत यांचा राजीनामा घेणार आहेत का हा माझा सवाल आहे। आमच्या रश्मीताई ठाकरे या सामना वृत्तपत्राच्या प्रमुख आहेत अशी माझी माहिती आहे। ते संजय राऊत यांना डिच्चू देतील ही माझी अपेक्षा आहे। याचं कारण आजच न्यायालयाने माझ्या माहितीप्रमाणे एका महिलेची बदनामी करण्यासारखं बोलणं, लिहिणं किंवा गोष्टी करणं या संदर्भामध्ये संजय राऊत यांना दोषी त्या ठिकाणी ठरवलं, शिक्षा दिली। महिलांची बदनामी करणाऱ्या विषयामधल्या गुन्ह्यामध्ये ज्यांना शिक्षा होते असे व्यक्ती संपादकपदी बसू शकतात का, राज्यसभेवर नेतृत्व करू शकतात का? उभाटा सेनेकडून मला या प्रश्नावर उत्तर अपेक्षित आहे। महिला सुरक्षा आणि महिलांची बदनामी या विषयामध्ये जर उभाटा सेना संवेदनशील असेल तर संजय राऊत यांचा राजीनामा घेईल ही माझी मागणी आहे। बुद्धिभेद करायचा, अक्षय शिंदेची बाजू त्या लिंग पिपासू गुन्हेगाराची बाजू कुठपर्यंत घ्यायची आणि कुठपर्यंत या सगळ्या विषयाला वळवायचं हे महापाप महाराष्ट्र विकास आघाडीची लोक करत आहेत। अजूनही SIT काम करते। SITने यात जे दोषी असतील त्यांच्यावर काम केलं पाहिजे, कारवाई केली पाहिजे, दोषी पकडले पाहिजेत। हे काम चालू आहे, अपेक्षा ती आहे। मग कुठून आला विषय, कुठल्या आरोपीला वाचवायचा? आज जो मुख्य आरोपी होता त्याला पोलिसांनी ठोकला,
स्वसंरक्षणार्थ ठोकला आणि कोलेकुई महाराष्ट्र विकास आघाडीची लोक करतात. आणि म्हणून अक्षय शिंदेच्या माळा जपणारी लोक लक्ष भटकवण्यासाठी आणि SITचे काम करताय त्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत असा माझा आरोप आहे. मुंबई में 1 तारीख को माननीय अमित भाई का दौरा है. 1 तारीख को शाम को योगी सभागृह स्वामीनारायण मंदिर दादर पूर्व वहां पर मुंबई के अपेक्षित प्रमुख कार्यकर्ताओं से संवाद करने का कार्यक्रम है. उसके पूर्व तैयारी के हेतु आज मुंबई के सभी कार्यकर्ताओं की हमने बैठक भी ली और कल से 30 तारीख तक मुंबई के 2235 पोलिंग स्टेशन तक के कार्यकर्ताओं से संवाद